आज आपण घरच्या घरी केक शॉप सारखा चॉकलेट केक ओव्हनशिवाय कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एक मोठ्या बाउलमध्ये पाऊण वाटी अगदी हलकं कोमट केलेलं दूध आणि त्यात पाव वाटी गोडं तेल घेऊन त्यात 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून घेऊयात. तेलाऐवजी तुम्ही त्याच प्रमाणात बटर किंवा तूपही वापरलात तरी चालेल. नंतर बाउलवर चाळण ठेवून त्याच मिश्रणात पाव वाटी पिठी साखर, 1.5 कप मैदा आणि पाव कप कोको पावडर घेऊन ही आपल्याला चाळून घ्यायची आहे. त्यातच 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा घालूयात आणि सगळे मिश्रण व्यवस्थित चाळून घेऊयात. म्हणजे पिठात किंवा साखरेत गुठळ्या असतील तर निघून जातील आणि मोकळ्या पिठात हवा भरल्यामुळे पीठ हलके होऊन केक हलका व्हायला मदत होईल. चाळून झाल्यावर दूध तेलाच्या मिश्रणात पीठ एकाच दिशेने फेटत एकजीव करून घ्यायचे. बॅटर घट्ट वाटल्यास थोडं कन्सिस्टन्सी पुरेसं दूध घातलं तरी चालेल. हे मिश्रण आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे. बॅटर फेटल्यामुळे हलके होऊन केक स्पॉन्जी व्हायला मदत होते. साधारण 9 ते 10 मिनिटे फेटल्यावर इकडे अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा. माझ्या छोट्या चॅनलला खूप सपोर्ट होईल. इकडे टीनला थोडे बटर लावून त्यावर थोडे सुके पीठ पेरून घेतले आणि मग टीन हलवून सगळीकडे पसरवून घेतले. हे करण्याऐवजी तुम्ही बटर पेपरही वापरलात तरी चालेल. आणि मग तयार केलेले बॅटर टीनमध्ये ओतून त्यानंतर टीन अशा प्रकारे 5 ते 6 वेळा आपटून टॅप करून घेतला आणि मिश्रण सेट करून घेतले. त्यामुळे बॅटरमधील हवा बाहेर निघून जाईल. आणि इकडे गॅसवर एक तवा ठेवून त्यावर कढई ठेवली आणि त्यात थोडे मीठ घालून एक स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवले आणि मध्यम गॅसवर 10 मिनिटांसाठी कढई गरम करायला ठेवली. माझी कढई स्टीलची होती म्हणून मी खाली तवा ठेवला आहे. तुम्ही एखादी लोखंडी किंवा ॲल्युमिनियमची जाडबुडाची कढई घ्या आणि मग तवा वापरला नाही तरी चालेल. कढई गरम झाल्यावर कढईत झाकण उघडून स्टँडवर बॅटर सेट केलेले मोल्ड ठेवला आणि झाकण लावून सुरुवातीला 5 मिनिटे गॅस फ्लेम मोठी केली आणि मग 5 मिनिटांनंतर गॅस मंद करून 35 मिनिटांसाठी केक वाफवायला ठेवला. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर झाकण काढून टूथपिकच्या साहाय्याने केक किती तयार झालाय ते पाहिले. थोडे बॅटर टूथपिकला चिटकले म्हणजेच केक तयार नव्हता. मग परत झाकण ठेवून आणखीन 10 मिनिटे वाफवून घेतले. साधारण 35 मिनिटांनंतर परत झाकण काढून टूथपिक घालून पाहिलं. टूथपिकला अजिबात बॅटर चिकटले नाही म्हणजेच आपला केक आता तयार होता. मग गॅस बंद करून मोल्ड बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवला. हे बघा, कळा तशा आपोआपच सुटल्यात. मला तर सुरीने सैल करायची गरजच लागली नाही. अर्ध्या तासानंतर एक प्लेट मोल्डवर ठेवून मोल्ड उलटा केला आणि केक प्लेटमध्ये काढून घेतला. थोडा टॅप केल्यानंतर माझा केक अलगदच बाहेर आला. तुम्ही डिमोल्ड करताना सुरीने थोड्या कडा सोडून घेऊही शकता. अशा प्रकारे झटपट तयार होणारा स्पॉन्जी चॉकलेट केक घरच्या घरीही बनवता येतो. लहान मुलांना तर ऑल टाईम हा केक आवडतो. तुम्हाला जर अशा प्रकारच्या आणखी रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.